श्री स्वामी समर्थ. अध्याय 55. श्री गणेश सरस्वती मातेला नमस्कार असो. श्री दत्तोत्रेय गुरूंना नमस्कार असो. श्री गुरु म्हणाले, शिष्या, तुझ्या परमहिताचे विचार ऐक. सकल जनांचे संशय जावेत म्हणून ईश्वर उच्चारित अपौरुषेय वेद विभागाचे निरूपण करतो. मंत्ररूप आणि ब्रह्मण रूप हे वेदाचे दोन प्रकार आहेत. प्रथम मंत्ररूप वेद भगवान ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार होत. तर अष्टविध ब्राह्मण रूप वेद इतिहास, पुराण, विद्या, उपनिषद, श्लोक, सूत्र, व्याख्यान, अनुव्याख्यान, इतिहास ज्या वेद वचनात जनक राजादिकांच्या कथा प्रसंगांना योग्यरित्या बोधिले त्या वेद वचनांचे नाव इतिहास आहे. पुराण जी वेदांची वचने मायाविशिष्ट परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती, पालन, लय यांचे कथन करतात, त्याचप्रमाणे पौतिमाश्यादिक ऋषीवंश तथा विराटाचा मुलगा स्वयंभूव मनुच्या उत्पत्तीची माहिती देतात. त्या मनुसृष्टीत उत्पन्न झालेल्या चारही वर्ग तसेच ब्रह्मचार्यादी चारही आश्रम त्या सर्वांच्या भिन्न भिन्न कर्मांचे कथन करतात. त्या वेदवचनास वेदवेत्ते अधिकारी पुराण म्हणतात. विद्या जे वेदांचे वचन उपसित इत्यादी शब्द करून ब्रह्मादी देवांचे उपासन स्पष्ट करतात, त्या वेदवचनास विद्या म्हणतात. सत्याच्याही जे सत्य ते ब्रह्मरहस्य ज्या वेदवचनांमध्ये विलसते ते उपनिषद. श्लोक वेदांच्या ब्राह्मण भागात सांगितलेल्या मंत्रांना श्लोक म्हटले आहे. सूत्र अनेक अर्थांना स्पष्ट करणारी वेदवाक्य ती सूत्र. व्याख्यान मंत्रांना कथन करणारे हे ब्राह्मण भाग वेद, त्यांना व्याख्यान म्हटले आहे. अनुव्याख्यान सूत्रांना मंत्रार्थ वादादीसह विस्ताराने जे वेदवचने मांडतात ते अनुव्याख्यान. परब्रह्म रूप क्षेत्रातून वेदरूप कल्पवृक्ष उत्पन्न होतात. हेच ऋग्वेद, यजुष, साम, अथर्वण हे चार वेद त्यांच्या नाना शाखा शोभतात. परब्रह्माचे हे वेद त्यांच्या निश्वासातून प्रकट झालेत. या वेद नारायणाला सर्व शास्त्रात साक्षात ब्रह्मरूप म्हटले आहे. त्यापासून उत्पन्न झालेले ते अनादि अपौरुषेय माया विशिष्ट ब्रह्मापासून जसे हे शब्दरूप वेद उत्पन्न झालेत, तसे त्या वेदांचे अर्थही परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग हे त्यातील दोन होत. या व्यतिरिक्त उपयुक्त अर्थ आहेतच. प्राप्त स्थितीत जीवाला प्राप्त होण्यास योग्य अशी जी सुख दुःख रूप फळे आहेत ती भोगण्याचे साधनद्वार म्हणजे शरीर. हे शरीर पंचमहाभूतादी एकदश इंद्रिये, पंचप्राण हे जगत, संपूर्ण प्रपंच हा त्या परमात्म्यापासून उद्भवतो. जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी, उत्पत्ती वेळी, पालन व लय स्थितीत या कोणत्याही वेळी अद्वितीय ब्रह्म आहेत. जसे गंगाधिक नद्यांतील पाणी वा ढगांतील पाणी बरसून क्रमाने समुद्रामध्ये मिसळून जाते, त्याप्रमाणे प्रलयकाळी दृश्यमान असलेले स्थावर जंगम जगत्स्वरूपे त्या परमात्मा देवालाच प्राप्त होतात. प्रलयकाळी दृश्यात्मक समस्त कार्ये प्रथम आपापल्या कारणात मिळून त्या कारणांसह कार्य परम कारण रूप परमात्म्यात लय पावतात. जशा छोट्या नद्या, नाले या महानद्यात त्या महानद्या पुढे समुद्रात मिळतात, तसे हे कार्य होय. मिठांचा खडा जसा समुद्राच्या पाण्याहून भिन्न नसतो, तसा हा जीवात्मा वास्तव काळात ब्रह्मात्म्यापासून वेगळा नसतो. मिठाच्या खड्याचा कठीणपणा हा नाशवान आहे, पण तरी त्यात समुद्रालयाचा अवशेष असतोच. तसा जीव नाश पावणारा आहे.
त्यातील आत्मा हेच ब्रह्मरूप अविनाशी. विरघळला तो की मिठाचा खडा हा खडा म्हणून उरतो काय. त्याप्रमाणे मोक्ष अवस्थेमध्ये अविद्या नष्ट होऊन जाते, मग जीवनपणाही नसतो. मिठाचा खडा हा निर्माण स्थिती आणि काल या स्थितीमध्ये सर्व बाजूंनी क्षार रसाने युक्त असतो. तसा हा जीवात्माही तिन्ही काळात स्वयंप्रकाशी चैतन्य रूप आहे. तरी तो जीवाला जाणवत का नाही. कुणालाही ही शंका भेडसावेल. त्या शंकेचे समाधान इथे पहा. आंधळ्या माणसाला सूर्यकिरणात उभे केले तरी तो समोरच्या सूर्यास पाहू शकत नाही. त्याप्रमाणे अज्ञान अंधकाराच्या आवरणाखाली ज्याची मन बुद्धी आहे, त्या अज्ञानी जीवांना समोर असलेल्या स्वयंज्योतीच्या आत्म्याचे दर्शन कसे होईल. मृत्यू झाल्यावर वा गाढ झोपेत या जीवाला विशेष ज्ञान म्हणून काही राहत नाही. तसेच मोक्ष स्थिती प्राप्त झालेला मी मनुष्य जीव आहे असे समजण्याच्या स्थितीत उरत नाही. झोप कितीही गाढ असो, झोपलेला उठून बसणारच. मग पुन्हा तो नेहमीप्रमाणे दुःखाचे अनुभव घेतोच. पण मृत्यू झाल्यावर जीवाला आपण देहरूप असल्याची जाणीव उरत नाही, म्हणून मृत्यू ते उदाहरण दिले. मोक्षास जो प्राप्त झाला तो प्राप्त शरीराच्या नाशानंतर पुन्हा जन्म दुःखाच्या विवंचनात पडत नाही. आत्म्या साक्षात्काराने अविद्या नष्ट झाली तर तो जीव सर्व विशेष ज्ञानरहित होऊन पुन्हा शरीर संबंधी दुःखास जीवात्मा भोगत नाही. स्वयंज्योती आत्म्यामध्ये तो अभिन्नपणे वसतो. सर्वसाधारण जीवाच्या दृष्टीने मरणावेळी पूर्व शरीराचे दुःख राहत नाही, पण भावी शरीराचे पुण्य पाप अदृष्ट असते. जीवाच्या मरणकाळी अविद्या उरते. या दोन्हीमुळे पाप पुण्य कर्मे बद्ध होतात. त्यामुळे अज्ञानी जीव दुसऱ्या जन्मास प्राप्त करतात, पुन्हा अनेक दुःखास भोगतात. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे त्या मुक्त पुरुषाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मूर्ख माणसाच्या दृष्टीने स्थूल देहनाश झाला म्हणजे आत्म्याचाही नाश होतो. आत्म्याचा नाश झाला असे म्हणावे तर केलेल्या पाप पुण्य कर्माच्या सुख दुःख फळाचे काय. ते भोगल्या वाचून सुटका नाही आणि आत्मज्ञान प्राप्तीनंतर मात्र अविद्या आपल्या कार्यासह निवृत्त झाली की स्वात्मा जाणला जातो. जागा झालेला स्वप्नाला खोटे म्हणतो, त्या प्रकारे अविद्या ज्ञानीपणातून जाग आली म्हणजे आत्मप्राप्ती आली की असा आत्मसाक्षात्कारी ज्ञानी डोळ्यांनी दिसणारा प्रपंच खोटा असल्याचा अनुभव घेतो. एखाद्या शौर्यवान राजा स्वप्नावस्थेमध्ये घाबरू शकतो, तोच राजा जागा झाला की स्वप्न भयाला मिथ्या मानतो. तसेच वास्तव्य हे सुद्धा दुःखाशिवाय आहे, परंतु आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे नाना प्रकारची दुःखे स्वतःची म्हणून जीव दुःख भोगतो. आत्मसाक्षात्कारी या दुःखांना मिथ्या समजतो. आत्मसाक्षात्काराचे फळ म्हणून जीवन मुक्त हा निसंशय ब्रह्मसुख स्थिती भोगतो. प्रपंच महाभूतांच्या जगाच्या नाशाबरोबर आत्माही नाश पावतो असे काही जण समजतात, परंतु पंचमहाभूते जग हे मिथ्या होय. दृश्यात्मक असल्याने नाशिवंत आहे, तसे आत्म्याचे नाही, तो नाशिवंत आहे. नयन छिद्दंती सारख्या 2 श्लोकांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी धनुर्धर अर्जुनाला बोध करताना गीतेमध्ये हीच भूमिका स्पष्ट केली आहे. आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी दग्ध करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला शोषू शकत नाही, हलवू शकत नाही. या प्रकारे विशुद्धात्मा हा निर्विकार स्वप्रकाश पूर्ण शाश्वत आहे, अविनाशी कालातीत अलौकिक आहे. पण साक्षात्काराचे ही कृतार्थता आहे. वर्णनाने समजण्याऐवजी प्रत्यक्षानुभवाने हे जाणता येते. जागृत, स्नान, गाढ झोप, बाल, तरुण, वृद्धत्व अशी कोणतीही अवस्था असो, आत्म्याचे अखंडत्व अबाधित आहे.
अवस्था शरीराच्या असतात. आत्म्याच्या अखंडत्वाला स्थितीचा दोष नाही. सोन्याचे अलंकार विविध बनतात, परंतु अलंकारातले सोने हे एकत्वाचे असते. आकार बदलला म्हणून सोन्याचे धातू पण बदलत नाही. सोन्याचे अस्तित्व संपत नाही. त्याचा अलंकार आकार हा ब्रह्मारूपात्मक भाग झाला. जीवात्मा हा शरीरात वसतो. शरीर हे मातेच्या उदरस्थानातून निर्माण होते. पिता मातेच्या शुक्रशोणीत बीजातून उद्भवते. अन्नपानादी रसांचे परिणाम स्वरूप असते. त्याच्या डोळ्यांपासून जी सारी द्वारे आहेत त्यातून मल वाहतो. शरीर हे अशुचीपणाचे कारण आहे. विष्ठा मूत्रादिकांचे कठोर आहे. म्हणून त्यागी विरक्त महात्मा विवेकयुक्त योगी या शरीराला अमंगल समजतात. हे परस्त्री परधन मिळवण्याची धडपड करतात. दुसऱ्याचे अनिष्ट चिंततात. अद्योगतीचे मार्ग हमखास चोखाळतात. हा शरीराचा दोष आहे. पण त्यालाच कवटाळण्याची चूक माणूस करतो. त्यातील शुद्ध आत्मा विसरतो. म्हणून विरक्त संन्याशांसाठी आचरणाचे नियम प्रखर आहेत. त्यांनी स्त्रीधनाचा संग्रह मुळीच करू नये. चित्ताचा दोषही घातक. स्त्रीचा संग हा सर्पविषाप्रमाणे कथिला आहे. स्त्री विषणी वृत्तीसाठी शरीराने स्त्रीला स्पर्शही करू नये. मनाने स्त्री स्मरण करू नये. स्त्री सान्निध्यात राहून त्यांच्याशी बोलू नये. असे ज्याला जमले ते सर्व संग परित्यागी सद्गुरूंचा आश्रय प्राप्त करून मोक्षास पावतात. असे ते श्री सद्गुरुनाथ स्वामी राजगुरु वेदांतार्थ ज्ञान ध्वजाधारी दत्तोत्रेय स्वामी जगदुद्धारक पूर्णावतारी प्रज्ञापुरी प्रकाशित झाले. त्यांचे सामर्थ्यातिशयाला पार नाही. त्यांच्या सहज लीला ऐकता गाता चित्तामध्ये समाधान बाणते. असंख्य घोर विघ्ने लयाला जातात. सर्व अर्थाने सौख्याची प्राप्ती होते. त्याच्या लीला आता सावध चित्ताने ऐका. निलेगावी समर्थ स्वारी एकदा अक्कलकोट जवळच्या केसेगाव नळदुर्गादी गावामध्ये श्री योगींद्र यतियूथपती आपल्या सेवकजनांसहित सहज गती फिरत होते. जवळच निलेगाव आहे. तेथील जहागीरदार श्री स्वामी समर्थ दर्शनाला आले. त्यांनी श्री स्वामी महाराजांना आपल्या गावी चालविण्याविषयी वारंवार विनविले. एके दिवशी सद्गुरु अवधूत मूर्ती सेवेकरी व गाई घोड्यांच्या संपूर्ण लवाजम्यासह निलेगावाजवळ पोचले. हे वृत्त कळताच भाऊसाहेब जहागीरदार हे त्वरेने श्री स्वामी समर्थांना निमंत्रणासाठी धावले. घोडागाडीतून संपूर्ण कुटुंबासहित येऊन समर्थ चरणांबुज सेविले. श्रीफळ व सोन्यांची पुतळी श्री समोर ठेवून कृपा करून निलेगावी चालावे अशी कळवळून प्रार्थना केली. तेव्हा बाळप्पा, कृष्णप्पा, श्रीपाद भट, सुंदराबाई, विश्वंभरबुवा, अविट आदी सेवेकऱ्यांनीही श्री स्वामी महाराजांना निलेगावी चालण्याविषयी विनविले. आजपर्यंत आपण निलेगावी गेला नाहीत हो नारायणा. हे कृपासागरा, भाऊसाहेबांचे मनोरथ आपण पूर्ण करावे. या विनंती पश्चात भक्तजन कैवारी श्री स्वामी महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, तुमच्या गावी शनिवारी येऊ. हे समर्थ वचन ऐकताच जहागीरदारांच्या चित्ती आनंद झाला. श्रींनी दिलेल्या फलाधिक प्रसाद घेऊन भाऊसाहेब निलेगावी परतले. काही दिवसांनंतर भक्त कार्य कल्पद्रुम स्वामी महाराज हे पुजारी भक्त सेवेकऱ्यांसही निलेगावास निघाले.
जहागीरदारांना याची पूर्वकल्पना देण्यात आली तेव्हा भाऊसाहेब आपल्या सेवकजनांसह अश्वरथ घेऊन गावाच्या सीमेवर समर्थांच्या स्वागतासाठी उभे राहिले. गावातील विद्वान, वैदिक, व्यापारी, ग्रामस्थ, नरनारी दर्शनार्थ धावले. श्री स्वामी दर्शनाचा लाभ प्राप्त झाल्यानंतर भाऊसाहेब समर्थासह गडीवर आले. महाराजांच्या सेवेची पुढील तयारी त्यांनी सुरू केली. श्री प्रभुरायांना उत्तम सिंहासनावर स्थानापन्न करण्यात आले. गडीवर ग्रामस्थ जन दर्शनार्थ जमले. श्री स्वामी दर्शनाने आनंदले. जहागीरदार हे समर्थ सद्गुरूंना म्हणाले, श्रीपद नाभ भगवंता, जन्मोजन्मी असे दर्शन व्हावे, परंतु ते अतिदुर्लभ आहे. हे कृपाघना, मला आत्मा लाभ दिला, याहून अन्य लाभ निरर्थक आहे. त्या दिवशी गावातील विद्वत्त जनांना भोजना प्रसादासाठी निमंत्रण देण्यात आले. त्या दिवशीचा एकंदर सोहळा नेत्रदीपक होता. श्री स्वामी महाराजांना सुगंधी तेल ओटणे लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले. समर्थांना अंगमर्दन करून मनसोक्त जलाभिषेक करण्यात आला. अनेक वाजंत्री सुस्वर मंजूळ ध्वनी नानादीत होत होते. ब्राह्मण वेद मंत्र पठण करीत होते. जहागीरदार उभयता स्वतः स्नान घालण्यासाठी अग्रसेर राहिले. विधियुक्त समारंभ पूर्वक मंगल स्नान झाल्यानंतर श्री स्वामी राजमूर्तीला आदरपूर्वक वस्त्रालंकार घालण्यात आले. मग सिंहासनावर स्थानापन्न करण्यात आले. सुगंधी चंदन, टिळा, उटी लावली. कंठी पुष्पहार अर्पिला. भाळी कस्तुरीचा टिळा लावून शुभदायक तांदूळ अक्षता लावण्यात आल्या. धूप दीप निरांजनांनी ओवाळण्यात आले. नैवेद्य अर्पून षोडशोपचार पूजन झाले. समर्थ सद्गुरूंच्या बालकमलावरील 3 कुंकुमोक्त तांदूळाक्षात खाली आल्या. ते तिन्ही तांदूळ समर्थांनी भाऊसाहेबांना अर्पिले. भाऊसाहेबांनी 2 तांदूळ खाल्ले. 1 तांदूळ त्यांच्या पत्नीने ग्रहण केला. नंतर समर्थांना वंदन करून पात्रे मांडण्यात आली. ब्राह्मण, पुजारी, भक्त, सेवक मंडळी भोजनार्थ बसले. त्यांचेही पूजन झाल्यावर सर्वांनी पक्वान्न भोजनाचा आस्वाद घेतला. मग त्रयोदश गुणी तांबूळ देण्यात आला. दक्षिणा दान झाले. श्री स्वामी महाराज निले गावात 2 दिवस राहिले. 3ऱ्या दिवशी स्नानभोजनानंतर देवजनार्दन भक्त, सेवक, पुजाऱ्यांसह अक्कलकोटाच्या दिशेने निघाले. त्यावेळी भाऊसाहेब, जहागीरदार, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ जन हे समर्थ स्वारी समवेत 4 मैलांपर्यंत चालत आले. निलेगावी परत येण्यासाठी भाऊसाहेबांनी समर्थांची प्रार्थना केली. पुन्हा दर्शन व्हावे अशी गळ घातली. योगाधीश्वर वदले, तुमची भावना फलद्रूप होईल. तुम्हाला निश्चितपणे आमचे पुन्हा दर्शन होईलच. स्वस्थ मनाने आनंद राहा. अलख निरंजन श्री स्वामी राजगुरू निलेगावाहून प्रज्ञापूरला येऊन पोचले. निलेगावाची मंडळी आनंदात समर्थांचे गुणगान करीत स्वस्थानी परतली. भाऊसाहेब जहागीरदार त्यांच्या प्रिय पत्नी पत्नीला ऋतू प्राप्त होऊन 16 वर्षे झाली तरी संतान प्राप्त नव्हते. ते वर्षभरात प्राप्त झाले. 3 वर्षात 2 मुली व 1 मुलगा झाला. त्यानंतर भाऊसाहेबांनी श्री स्वामी मुखा कमल दर्शनाचा फारच ध्यास लागला. मार्गशीर्ष दत्तोत्रय जयंतीच्या उत्सवाचे निमित्त साधून भाऊसाहेब सहपरिवार अक्कलकोटास आले. श्रींना साष्टांग नमिले. दोन्ही कन्या व पुत्रा श्री चरणांवर घातले. दर्शन आटोपल्यावर उभयता हात जोडून श्री स्वामी विश्वंभरांसमोर उभे राहिले. भाऊसाहेब म्हणाले, देवाधिदेव कृपाघना वटपत्रशयनी नारायणा, या दिनाची करुणा येऊन उदंड कृपा केली मायबापा. ज्याला आपण प्रसन्न व्हाल त्याला कधीच कमी पडणार नाही. आपल्या दर्याद्र
दृष्टी वाचून कोणतेही स्पष्ट साध्य होणार नाही. आपण पूर्ण परब्रह्म स्वामी परमेश्वर आहात. आम्ही अज्ञानी पामर आपणास जाण्याची क्षमता आमच्या ठाई नाही. आपला समर्थ महिमा अपार आहे. आपण जगदृष्टीसाठी यती वेशधारी नररूप धारण केले, परंतु आपण परमात्मा परात्पर परमपुरुष आहात. सत्ता स्फूर्तित्व व्यापकत्वाने तसेच सर्वांच्या अंतर्यामात निरंतर वसता. तुमच्या अज्ञासवत्ते वाचून एकही वृक्षाचे पान हालत नाही. सकल देवता आपल्याच दयेवर निज कार्य करीत वर्ततात. आपली स्तुती करताना वेदश्रुती स्मृती स्तब्ध होतात. महात्मा योगी मुनी साधुजन वर्णन करताना थकतात. आपले रतीभरही वर्णन कुणास करता येणार नाही. आपल्या समोर आम्ही सामान्य जन काय, समुद्रासमोर खसखस केवढी. आम्ही मंदमती संसारात अडकून पडतो. आपल्या यथार्थ स्वरूपाला ओळखू शकलो नाही. आपण 3 तांदूळ कणांचा प्रसाद दिला. लागोपाठ 3 वर्षात आम्हाला 3 अपत्ये लाभली. अगम्य लीला श्री गुरुजी. आपले महिमान अगदी अतर्क्य आहेत. अशा प्रकारे समर्थ स्तुती करून ते सेवेत लागले. श्री दत्त जयंतीच्या ब्राह्मण भोजनासाठी त्यांनी 10 घागरी तूप अर्पिले. उत्सव समारंभ थाटात पार पडला. सर्वजण तृप्त झाले. परतताना भाऊसाहेब समर्थांना घेण्यासाठी पुढे आले. समर्थ चरणास वंदून नैवेद्याधिक समर्पिला. अत्यंत सात्विक मनोवृत्तीच्या भाऊसाहेबांनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक मूर्तीस कळवळून विनविले. आपला क्षणभरही वियोग नसावा असे वाटले. भगवंतांचे पुन्हा निलेगावी आगमन व्हावे. सर्व जनांना आपले मंगलप्रद दर्शन व्हावे. हे पतित पावन करुणा घना भक्तांची ही प्रार्थना मान्य करावी. तेव्हा श्री स्वामी महाराज उद्गारले, निश्चितपणे शनिवारी आम्ही आपल्या गावी येऊ. या शब्दात अभयवचन, आशीर्वाद व प्रसादही प्राप्त झाल्यावर भाऊसाहेबा परतले. जंगमाच्या मठातील होम. माघ कृष्ण द्वितीय शके 1799 बुधवार पेठेतील जंगमाच्या मठात महाराजांनी अद्भुत चमत्कार दाखविला. आदल्या दिवशी माघवद गुरुप्रतिपदेस फार मोठा उत्सव चालू झाला होता. ब्राह्मण भोजनही पार पडले. नंतर महाराज जंगम मठात जाऊन बसले. तिथे एक शोभायमान लहान शिवलिंग होते. त्या लिंगाजवळ महाराज स्थानापन्न झाले. त्या दिवशी महाराजांच्या स्वरूपात विलक्षण बदल जाणवू लागला. ते रूप नृसिंहावताराची आठवण करून देत होते. पाहणारे दचकू लागले. म्हणू लागले, आज काहीतरी वेगळा प्रसंग घडणार आहे खास. तरीही सर्वांनी सद्भावे श्री चरणांबुज वंदिले. श्रीफळ, अन्य फळे, फुलांचे हार, अनेक वस्त्रे, अलंकार श्रींसमोर जमा झाले. महाराज ते साहित्य शिवलिंगावर रचत गेले. नंतर महाराजांनी अग्नी प्रज्वलित करून शिवलिंग बाणावरील त्या साहित्यावर ठेवला. ती होमासारखी स्थिती होती. महाराज त्या अग्निज्वाळात तीळ, तांदूळ, तूप, फळे, फुले, तांबूल, पैसे, रुपये सर्व काही आहुतीप्रमाणे टाकत होते. मुखातून मंत्र पठण करीत प्रत्येक आहुती स्वाहा म्हणून होमात अर्पण करीत होते. हा दुश्चिन्ह सूचनाकारक होम आटोपल्यानंतर जंगमांनी रागाने पुजाऱ्यांविरोधात सरकार दरबारी लेखी फिर्याद केली. नारायण वासुदेव बर्वे कारभारी यांकडे आमच्या लहान शिवालयात पिंडीवर होम केल्याने फार हानी झाली अशा आशयांची तक्रार करण्यात आली. कारभाऱ्यांनी कृष्णप्पा व श्रीपाद भटास बोलावून चौकशी चालविली. खरोखरीच जंगमांची काही हानी झाली असेल तर त्यांचा बंदोबस्त करावा अशी त्यांची इच्छा होती.
दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच संस्थानचे कारभारी, पेठेतील पुष्कळ लोक, जंगमादी मंडळी देवालयात जमा झाली. शोधपूर्वक न्याय करावा म्हणून पहिले असता देवालयात कसल्याही प्रकारची हानी झाल्याचे आढळले नाही. जंगमांनी पूर्व दिवशी केलेला साग्रपूजा व बाणलिंग जसेच्या तसे सुशोभायमान होते. होम झाल्याची दुराचे डाग पडल्याचे कोणतेही चिन्ह दिसून आले नाही. काल सायंकाळी तिथे होम झाल्याचे पाहणारे अनेक जण होते, पण तशी चिन्हे दाखविण्यात न आल्याने तक्रारदार जंगम लज्जित झाले, भयचकितही झाले. श्री स्वामी महाराज हे शिवरूपच आहे असे सर्वजण म्हणत श्री स्वामीरायांचा जय जयकार करीत तिथून निघाले. या यज्ञ काळापूर्वी 4 दिवस वामनबुवांचे बंधू वेणी माधवरावजी वैद्य हे श्री गुरु दर्शनासाठी बडोद्याहून अक्कलकोटात आले होते. मोरोपंत सेवेकऱ्यांचे घरी त्यांचा मुक्काम होता. त्यांनी हा सर्व प्रकार अगदी जवळून पाहिला. या भेटीवेळी ते जेव्हा श्री स्वामी दर्शनास आले तेव्हा त्यांनी वामन हा अंतरी शुद्ध आहे, वामन मूर्ती शरीराने लहान आहे असे उद्गार काढले. त्यानंतर महाराजांनी ब्रह्मचारी वृत्तीने राहणाऱ्या वेणी माधवास सहज ब्रह्मस्थिती प्राप्त होण्यासाठी श्रीफळ पुगी फळादी प्रसाद दिला. त्यावेळी यशवंतराव साधू मामलेदार पुण्यास आले होते. तिथे जाऊन दर्शन घेण्यासाठी समर्थाज्ञा झाली म्हणून अक्कलकोटहून पुण्यास गेले. तिथून बडोद्यास आले तेव्हा जंगम मठीच्या यज्ञ होमाचा साग्र प्रकार त्यांनी निवेदिला. जंगमांचे ते लहान शिवालय रुद्रस्वामी मठ बाणलिंगासह पूर्ववत यथायोग्य अद्यापपर्यंत आहे. सध्या हे शिवलिंग हन्नूर रोडवर चांदोडे यांच्या शेतात आहे. श्री स्वामी महाराजांनी चैतन्य रूप व्यापकता अभंग चिरकाल व्यापिलेली असून त्यांचा इत्यंभूत प्रत्यय जगमांना झाला. योगीश्वरांनी यज्ञरूपाद्वारे आपले अवतार कृत्य पूर्ण करून अक्कलकोटात कायम राहणारे असल्याचे भविष्यात आगळ्या लीलेद्वारे दाखवून दिले होते. पुढे अक्कलकोट पंचक्रोशीत पुजारी भक्त सेवेकरी जनांसहित संचार करीत असताना जगद्गुरु अवधूत मूर्तींचे प्रकृती अस्वस्थ झाली असल्याचे चित्र दिसू लागले. शालिवाहन शके 1800 बहुधान्य संवत्सरी चैत्र वद्य प्रतिपदेला श्री स्वामी अनंत विश्वेश्वर अक्कलकोट मध्ये येऊन थांबले. 3-4 दिवसानंतर गावातील वडाच्या झाडाखाली बांधलेल्या छप्पराच्या जागेत आनंद प्रचूर स्थितीत असताना त्यांच्या शरीर ज्वर उद्भवला. हे वृत्त कळताच कारभारी, मानकरी, व्यापारी, वैद्य, ज्योतिष, ब्रह्मवृंद आदी मंडळी दर्शनार्थ पातली. कुणी गोप्रदान दाने सुचविली. ग्रहपीडा शांत करावी अशीही सूचना झाली. महाराजांनी आपली रास मीन म्हटल्याने त्या काळी मीनेस शनी असल्याचे धरून या 7.5साठी शनी ग्रहाचा जप, दाने, ग्रहपीडा शांती करण्याचे सांगण्यात आले. त्याप्रमाणे ग्रहदान जप करविले. जो या जगाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयास कारण, ज्याने सर्व देव देवता, राक्षस, मनुष्य, पशु, पक्ष्यादी स्थावर जंगम निर्माण केले, सगळे ग्रहही ज्यांनी निर्मिले, त्या सर्वज्ञ शक्ती समंत महापुरुष परम ब्रह्मदेवाला जगलौकिकात व्यवहार समंत असलेले ग्रहलोल पीडा करतील असे मानणे हे नवलच. याला काही अर्थ नव्हता हे उघड आहे. ज्याच्या आज्ञेमध्ये समीरण म्हणून वायू तसेच सूर्य, चंद्र, अग्नी, मृत्यू, वरुण हे अत्यंत तत्पर राहून स्वतःला नेमून दिलेले कार्य नियमाने पार पाडतात, त्या देवाची ज्वरपीडा दूर व्हावी म्हणून ग्रहजप दान करणे हे संसारिक माया प्रेम लक्षण होते.
वास्तविक पाहता योगेश्वर श्री स्वामीराज हे परिपूर्ण परब्रह्म रूप निर्विकार तीनही काळात अबाधित असे विदेही रूप जे निरंतर बसते. कृष्णप्पा श्रीपाद भट पुजारी उपस्थित असंख्य साधू सेवेकरी म्हणत होते, हे समर्थ त्रिपुरारी, आम्हाला टाकून कोठे जाता? आम्ही आपला गाव प्रपंच संसार सोडून प्रज्ञापुरीत येऊन राहिलो. श्री गुरुचरण दर्शन व सेवन करून निरंतर सुखाचे दिवस घालवितो. नित्य आपली ही भगवन मूर्ती विलोकून आनंद चित्त राहतो. आपली प्रकृती अतिशय अस्वस्थ झाली आहे. आता काय करावे? आम्ही उदरार्थी केवळ आपण एकासच आम्ही चिरकाल सेविले आहे. आता आमचे काय हाल होतील हे न कळे. नारायण, आपले सहसावधी भक्त सेवक आपल्याशिवाय कसे राहतील? आम्हाला सोबत न्यावे हो ब्रह्मांड नायका. आपल्या चरण कमली सदा भक्त सेवक आपणाशिवाय कसे राहतील? आम्हाला सोबत न्यावे हो ब्रह्मांड नायका. आपल्या चरण कमली सदा ठेवावे. आपणच आमचे मायबाप सखे सोयरे इष्ट सर्वांहून मुख्य. आपण श्री गुरुस्वामी आहात श्रेष्ठ. त्यासमोर दिसणारे सारे जग हा प्रपंच पसारा अगदी कनिष्ठ सत्यत्व आहे ते केवळ आपलं परब्रह्म सद्गुरूंचे. त्यावेळी वडाखाली कृष्णप्पा श्रीपाद भट पुजारी दत्त भट गणपतराव बाळप्पा सेवेकरी बाबूराय मामलतदार बर्वे कारभारी खाजगी कारभारी रंगाराव बागे रामाचार्य अवधानी स्थानिक विद्वान वैदिक ब्राह्मण बाळकृष्ण ग्राम जोशी राजोपाध्ये राजजोशी आदी मंडळी समर्थांसमोर उभे होते. समस्त सेवाभावी गण चिंताग्रस्त होते. श्री स्वामी करिता कृष्णप्पा पुजाऱ्यांच्या हस्ते प्रायश्चित्त विधी झाला. त्यावेळी यतीश्वरांनी सर्वांना बोधिले. भगवद्गीतेतील चतुर्थ रूप 3 श्लोकात सांगितले. ते म्हणाले, जे मला परब्रह्माला जसे भजतात तसे त्याला भजतो. याशिवाय नित्य श्रवणातील अनेक वेदमंत्र श्लोक दोहरे अभंगपदे भजने ते सहज म्हणत होते. शिवहर शंकर नामामी शंकर शिव शंकर शंभो, हे ये गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, असे भजन आणि जगदंबेची आरती उपनिषदातील महावाक्य उच्चारत होते. चैत्र कृष्ण एकादशीला स्वामींनी 3 श्लोक बोधली. तेव्हा शहाजी राजे उपस्थित होते. ते सारे उदास झाले. पूर्वींच्या अनेक दुश्चिन्हानुसार शालिवाहन शके 1800 बहुधान्य संवत्सर चैत्र कृष्ण पक्ष मंगळवारी दुपारी त्रयोदशी संपली. चतुर्दशी सुरू झाली. बुध ग्रहांच्या होऱ्यामध्ये शुभ वेळी शुभ कन्या लग्नी स्थिर सिंह नवमाशी शुभादी उच्च ग्रह केंद्री त्रिकोण स्थानावर चंद्रग्रह मीन राशी मध्ये अशी यथायोग्य स्थिती असताना इष्टकाल 27 शुभगटी 48 पळे अशा उत्कृष्ट जगत कल्याणा काळी जगन्निवास समर्थ स्वामी प्रसन्न वदन अभयप्रद होते. शुद्ध स्वस्तिकांसनातील श्रींच्या कंठी सुगंधी पुष्पहार रुळत होते. उपस्थित लोकांना आशीर्वचन देत महाराजांनी संतोष शविले. सर्वांना परमानंद झाला. भजन मंडळी साधूजन कीर्तन भजनात गुंग होते. वेदमंत्र घोष चालला होता. महाराजांचा जय जयकार निरंतर चालू होता. कृष्णप्पा श्रीपाद पुजारी भक्त सेवेकऱ्यांनी महाराजांची पूजा केली. आपली कृपादृष्टी सर्वांवर फिरवीत अचानक पूर्वावतारी श्री स्वामी समर्थ कैवल्य निजानंदी निमग्न झाले. जी दिव्य देदीप्यमान प्रकाशमान कांती ज्यांना पाहताच वाटत तसे समाधान चित्ती पूर्ण ब्रह्म सनातन सगुण देव मूर्ती स्वस्वरूपी मिळाले.
जनसामान्याच्या दृष्टीने समाधीस्थ झाले. अक्कलकोट किंचित स्तब्ध झाले. पुढच्याच क्षणी हाहाकार उडाला. सारे ओक्याबोक्सी रडू लागले. प्राण कासावीस झाल्याप्रमाणे उपस्थित जन अत्यवस्थ झाले. तयारीच्या साधू संतांच्या हृदयातही कालावकालव झाली. सामान्य जनाचा आधार गुप्त होत असल्यामुळे ते वक्षस्थळ पिटत कोसळून पडले. प्रसंगाची कालावकालव झाली. सामान्य जनाचा आधार गुप्त होत असल्यामुळे ते वक्षस्थळ पिटत कोसळून पडले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून प्राणी मात्र जीव, गायी, वासरे, घोडे, कुत्रे भयचूक हंबरडे फोडत होते. अवघे वातावरणच शोक दुःखागीन भरून गेले. सारे जण कळवळून म्हणत होते, श्री स्वामी समर्थांशिवाय आपण आता काय करावे? समर्थाविना आम्हाला त्रैलोक्यात दुजात त्राता कोण आहे? समाधानकारक वाटले असे आता कोणाचे दर्शन घ्यावे? ग्राम ते राजवाडा साऱ्या स्थळी शोकाकुल जीवांचे रडणे सुरू होते. नित्याच्या सेवेकरी जनांचा दुःखवेग कोणालाही आवरेना. हाहाकार स्थितीतून थोडेसे सावरत कारभारी आदी मंडळींनी पुढाकार घेऊन उत्तम प्रकारच्या सुशोभित लाकडी विमानाची तयारी चालविली. केळीचे खांब, पंच पल्लव, सुगंधी पुष्प याचे मृदू सिंहासन बनविण्यात आले. पुजारी कारभारी आदींनी श्री योगीश्वरांची पाद्यपूजा विधियुक्त केली. श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी प्रवेश केला ते स्थळ म्हणजे वटवृक्षाखाली छप्परावजा जागा. परंतु बुधवार पेठेतल्या मठात खाली गुंफेचे स्थान तयार असल्यामुळे व त्या ब्रह्मानंद समाधी गुहेत बऱ्याचदा अवधूत मूर्ती यापूर्वी बसलेली असल्यामुळे अधिकारी व्यक्तींच्या सूचनेनुसार देह पेठेत आणण्यात आला. श्री स्वामी समर्थ महाराजांनी वडाखाली देह ठेवल्यामुळे तिथेच समाधी झाली पाहिजे असा अनेक भक्तगणांचा आग्रह होता. शिवाय गावाबाहेर जो यांनी बांधलेला मठ आहे तिथे समाधी व्हावी असा विचार पुढे आला. पण तो ग्राम्य न मानता पेठेतल्या ब्रह्मानंद गुफेत स्वामी देह ठेवण्याची तयारी पूर्ण झाली. पेठेतल्या मठात समाधी देऊ नये या विचाराची मंडळी बहुत असल्याने पुढेही या स्थानाविषयी अपप्रचार होत राहिले. वैराग्य संपन्नता दर्शविणाऱ्या साधू पुरुषांनीही चोळप्पांनी बांधलेले स्थानाविषयी उघडपणे स्पष्ट नाराजी व्यक्त केली. खरे काय याचा अनुभव त्या स्थळी जाणाऱ्याला मिळेलच. योग्य काय अयोग्य काय या सत्याची परीक्षा घेणे सध्या लोपले आहे. काच की मणी याचा भेद क्रय विक्रम काळी योग्य परीक्षेत घेतीलच. असो, शेवटी राजांच्या कारभारी मंडळींनी पुढाकार घेतल्यामुळे नाना वाद्ये वाजवीत मिरवणुकीने महाराजांचे विमान पेठेत दिशेने निघाले. घोडे हत्ती चालत होते. भेरी मृदंग वाद्ये गरजत होती. फटाक्यांची आतिषबाजी, समर्थनामाचा जय जयकार चालू होता. अगणित लोकसमूह विषण्ण मनाने सामील झाला होता. मार्गात रेवड्या, पेढे, फळे विमानावर उधळले जात होते. एरवीप्रमाणे हे झेलावयास कोणाचे मन घेईना, तर कोणी तो प्रसाद पुन्हा मिळणार नाही म्हणून कवटाळत होते. मिरवणूक अत्यंत हळूहळू चालली होती. आपल्या देवास निरोप देण्याची कोण घाई करणार? पण अखेरीस विमान पालखी पेठेत पोचली. महाराजांना विधियुक्त देवगाभाऱ्यामध्ये नेण्यात आले. उपस्थित भक्तजन तेव्हा अत्यंत शोकाकुल बनले. समर्थांना उत्तमोत्तम वस्त्रभूषणे देण्यात आली. ब्रह्मानंद प्रिय गुहेत उत्तमासन बनवून त्यावर महाराजांना विराजित करण्यात आले. बाहेर चाललेल्या चौघडे
वाद्यदिकांच्या गजरात हुंदके विसरून चालले होते. गुंफेतील व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर आरती मंत्रपुष्पांजली उच्च स्वरात म्हणण्यात आली. मग प्रसाद वाटप झाले. त्यानंतर जड अंतःकरणाने महादुःखात बुडालेले लोक आपल्या आपल्या घरी परतले. भक्तांवर कोसळलेला देव वियोजनजन्य कठीण डोंगर किंवा दुःखरूप सागर जणू उंचबळल्याचे त्या वियोगाने होणारे दुःख वर्णिल्याने हृदय इंद्रिये शरीर अगदी तटस्थ होऊन जात होते. श्री स्वामी समर्थांच्या सान्निध्यात जो आश्रय, जो सुखरूपता अनुभवास येत होती, ती पाहता त्यांच्या वियोगासमोर आई वडील आप्तगोत गमावलेचे दुःख काहीच नाही. देहाचे अन्य दुःखही विशेष नाही. श्री समर्थ सद्गुरूंच्या विरहाला काही पार नाही. त्यांचे दुःख सामान्याचे अंतःकरणातून जाईना. इथे समर्थ कृपेने प्राप्त ज्ञानाची माहिती लक्षात येते. श्री स्वामी दर्शन प्रत्यक्ष नाही याला निरुपाय आहे, परंतु गुरुरूपाकडून प्राप्त ज्ञानाने नित्य समाधान पाहून स्वस्थ राहावे. तसे पाहता श्री स्वामीरायांच्या वियोगाची जाणीव त्यांचे स्मरण करता प्राण मन अत्यंत व्याकुळ होते. भक्ती मुक्ती या दोन्ही प्राप्त करून देणारी ती सगुण भगवन मूर्ती, ज्यांचे दर्शन अत्यंत दुर्लभ होते परंतु पूर्व पुण्याईने सहज झाले, या संदर्भात श्री स्वामी गुरूंनी आधीच पूर्व सूचना दिली. वामना, आता विसरा रे सगुण भेट दर्शना. तरीही सूचना होताच बडोद्याहून त्वरेने निघालो, परंतु समर्थ स्वामी निजानंदी स्थित झाल्याच्या तिसऱ्या दिवशी मी अक्कलकोटात पोहोचलो. पेठेत दर्शनास उतरलो. सर्वत्र रौद्ररस भरला होता. वातावरणाची उदासीनता लपली नाही. लोकच काय, येथील पशु पक्षीही स्वस्थ भासेनात. सारे काही शून्य रूप झाले होते. अशा प्रकारे परिसर अगदी सुन्न झाला होता. देवाविन शून्य मंदिर जसे, श्रीकृष्ण देवाशिवाय जशी मथुरा, श्री रामचंद्राविना अयोध्यापुरी, श्री काशी विश्वेश्वरा वाचून जशी काशी वाटावी, तशी स्थिती झाली अक्कलकोटाची. मला ते भयानक दिसले. पूर्ण ब्रह्म श्री स्वामी राजांविन संपूर्ण विश्व शून्यातच तसाच हा अनुभव झाला. लौकिक देह बुद्धीचा विचार करता ते गेले असे लोकांना वाटले, पण हे खरे नाही. ते चैतन्याचा आत्मस्वरूप सर्वत्र भरून उरले आहे. सर्वत्र तेच आहेत. प्रत्येकाच्या आत आणि बाहेर हा सर्व श्री स्वामी देवाचा ठाण मांडून बसलेला आहे. त्यांना वेगळे असे काढता येणार नाही. या अनंत ब्रह्मांडात हा श्री स्वामी परमात्मा उदंड भरलेला, याची वस्तू ज्या क्षणी कळेल त्या क्षणी हृदयात गुरुकृपा प्रकाशेल. वास्तविक ब्रह्मज्ञान दृष्टीने पाहता कशाचाच वियोग नसतो. असो, अक्कलकोटात समर्थ गमनानंतर रीतसर विधी करण्यात आले. 12व्या 13व्या या दोन्ही दिवशी ब्राह्मण भोजन, त्यानंतर सर्व जाती जमातींच्या लोकांना भोजन देऊन तृप्त करण्यात आले. श्री स्वामी महाराजांची अमूल्य वस्त्रे विद्वान ब्राह्मणांना आदरपूर्वक देण्यात आली. दान दक्षिणा महाप्रसाद उत्तम प्रकारे यथायोग्यरित्या अर्पण करण्यात आला. समाधी पुढे कीर्तन पुराण भजन चालले. पंधरावडा भर हा समारंभ चालू होता. धन्य धन्य ते अक्कलकोट, धन्य पवित्र ब्रह्मानंद गुफेचे स्थान, वैराग्य ब्रह्म विद्येने ते व्याप्त आहे. धन्य ते पुजारी भक्त सेवक, धन्य धन्य प्रज्ञापुरीचे लोक, जिथे नांदले जगद्गुरु विश्वव्यापक जगन्नायक. धन्य ते नृपवर शहाजी मालोजी भोसले, ज्यांच्या पूर्व सुकृताने देवराय अनायासे लाभले. नीले गावी प्रत्यक्ष प्रकटले. श्री स्वामी महाराज हे लोकांच्या दृष्टीने प्रापंचिक अर्थाने पाहत समाधी स्थित झाले.
जाहले. ते देहाने अदृश्य झाले, पण परमार्थ दृष्टी लाभल्यास परमब्रह्म रूप म्हणून सर्वत्र केवळ त्यांचाच अनुभव आपण घेत असतो. याचा अनुभव येईल वाटेल तिथे ते भक्तांना दर्शन देतात. हा त्यांच्या असण्याचा प्रत्यय आहे. सगुण निर्गुण वरचा त्यांचा अधिकारच या घटनातून स्पष्ट होतो. श्री स्वामी महाराजांनी निलेगावाच्या जहागीरदारांना शनिवारी येऊ हे ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे महाराजांनी शनिवार दिवशी निलेगाव येथे जाणे राहूनच गेले होते. त्या पूर्ववचनासाठी आठवण ठेवून शुद्ध भक्तिप्रिय श्रीपती श्री स्वामीदेव भाऊसाहेब जहागीरदारांना दर्शन देण्यासाठी समाधी नंतर निलेगावात प्रकट झाले. मंगळवारी निजानंदी बैसले हजारो जणांच्या उपस्थितीत समाधी सोहळा पार पडला. तर पुढे 5व्या दिवशी नवल घडले. महाराज हे शनिवारी आपल्या भक्तसेवकांसह प्रकट होऊन निलेगावात वावरले. ते एकटे नव्हते. त्यांचे नित्याने समस्त सेवेकरी लवाजमा, गाई, घोडे, मेणा सर्वच बरोबर होते. गावाबाहेरच्या झाडाखाली देव व देवलोक आल्याचे शुभवर्तमान कळताच त्यांच्या दर्शनाने कासावीस झालेले भाऊसाहेब कुटुंबांसह दर्शनार्थ धावले. ही बातमी गावातही कळल्याने देवदर्शनाची झुंबड उडाली. सर्वांनी साष्टांग प्रणिपात केले. भाऊसाहेब ऐकताच भाऊसाहेब व समस्त मंडळी आनंदली. सर्वांनी साष्टांग प्रणिपात केले. भाऊसाहेबांनी हात जोडून सर्वांना विनवले की सदनी चलावे. जगद्गुरु स्वामीराज उद्गारले, उद्या येऊ. हे स्वामी वचन ऐकताच भाऊसाहेब व समस्त मंडळी आनंदिली. भाऊसाहेब व त्यांचा परिवार परमानंद पाहून पुन्हा पुन्हा परमब्रह्ममूर्तीच्या पायावर डोके ठेवित होते. स्वामी आज्ञाप्रमाणे मानून सर्वजण यथास्थानी परतले. प्रत्यक्षात इतरत्र काय घडले हे आहे याची शंका कोणालाही आली नाही. एकतर विशेष कारणाशिवाय एकमेकांचे मृत्यू जाणण्याची त्या काळी शक्यता नसे. आधुनिक साधनेही नव्हती. सायंकाळ झालेली म्हणून सर्वांनी आपापल्या घरी येऊन लगबगीने भोजनादिक कार्यक्रम आटोपले. नंतर समर्थ दर्शनार्थ ते पुन्हा सर्वजण गावाबाहेरील वृक्षाकडे धावले. येऊन पाहतात ते काय, महाराज भक्तगणासहित निघून गेले होते. स्वतः भाऊसाहेब जहागीरदारही हे दृश्य पाहून उदास झाले. महाराज थांबणार नाहीत अशी कल्पनाच त्यांना नव्हती. अन्यथा कुणी तिथून हललेच नसते. तथापि कृष्णास थांबण्याची बुद्धी झाली नव्हती हेच खरे. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी भाऊसाहेबांनी स्वतः जाऊन वृक्षतळी पाहिले. आसपास शोध घेतला, परंतु योगींद्र चंद्रमौळी कुठेही दिसून आलेले नाही. सेवेकरीही त्यांच्या सह अंतर्ध्यान पावले होते. जणू योगीश्वर दर्शन न झाल्याने अस्वस्थता झालेल्या भाऊसाहेबांनी पत्र बनवून 4 जासुदांना अक्कलकोटच्या दिशेने पाठविले. सकाळी जासूद अक्कलकोटास पोचले. पत्रे ज्यांची त्यास दिली ती वाचून सर्वांना अचंबा वाटला. महाराज तर मंगळवारी 4थ्या प्रहरी समाधीस्थ झाले. आता 5 दिवस झाले. सर्वजण या अजब लीलेने चक्रावून गेले. श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष परमेश्वर सर्वत्र व्यापकत्वाने नांदतात. त्यांची अघटित अपूर्व करणी वर्णिता वाग्देवी थकून जाईल. लिहित बसता अवघी धरणीही पुरणार नाही. पुजारी आणि इतरांनी भाऊसाहेबांना पत्रोत्तर दिले. महाराजांचे समाधीचे इतिवृत्त लिहून कळविले. आजचा 7वा दिवस. आम्ही बरेच दिवस दर्शन सुख भोगले. आता समर्थाविन उदास शून्य झालो पहा. त्याच्या वियोगाने शोकाकुल आहोत. तुमचे भाग्य विशाल आहे म्हणून ते परब्रह्म भेटले. आम्हाला असा सुदर्शन काळ जेव्हा येईल तो
सुद्दीन मानू प्रत्येकाने आपापल्या पत्राची उत्तर जासुदांकडे लिहून पाठवले. त्यावेळी रविवारी निलेगावमध्ये अन्य एक लीला घडली. प्रातःकाळी भाऊसाहेबांनी समर्थांचा सर्वत्र शोध चालविला. बहुसंख्य ग्रामस्थ जनांना स्वामी दर्शन न झाल्याने ते स्वसदनी जाऊन भोजनादी प्रबंधात गुंतले. भाऊसाहेबांना प्रश्न पडला होता की इतक्या लोकांसह महाराज चटकन निघून कसे गेले. त्यांना स्वतःसाठी ते दुष्ट चिन्ह भासले. शोध घेऊन थकल्यावर व्यथित मनाने ते गडीवर परतले. दुपारी भोजनास संपले. ते अकस्मात अक्कलकोट निवासी परब्रह्म महाराज सर्वांसमोर एकटेच प्रकटले. हे पाहून आनंदलेले भाऊसाहेब गडबडीने उठले. महाराजांना बसण्यासाठी आसन दिले. साष्टांग नमस्कार केला. पात्रामध्ये नैवेद्य भरला. श्रींसमोर ठेवला. भोजनासाठी सिद्ध होण्यास विनविले. मात्र देवमूर्ती यावेळी मौन धारण करून होती आणि त्यांच्या या वर्तनाचा अर्थ भाऊसाहेबांना काही केल्या कळत नव्हता. समर्थ सद्गुरू अवधूत मूर्ती काही न बोलता भरल्या ताटावरून अचानक गुप्त झाले. कुणासही काही कळले नाही. सर्वांची समजूत काढता भाऊसाहेब म्हणाले, हे केवळ शुद्ध पूर्ण ब्रह्म अवतार आहेत. या अवतारान्वये त्यांनी सर्व जीवांना वेदविहित सद्धर्म मार्गाला लावले. सर्व लोक सर्वदा सुखी असावे. सर्व भूतांचे कल्याण व्हावे. परस्परात ऐक्य प्रेम असावे. एकमेकात द्वेष कपट नसावे. जगातला सहज सुखकर राहत राहावे. यासाठी श्री स्वामी चरित्र दर्शनाचा लाभ घ्यावा. करुणाघन श्री स्वामी राजांनी निरंतर लीला करून स्वभक्तास बोधिले. त्यास भेदाभेद रहित केले. हे देवचरित्र आम्ही काय जाणणार. समर्थ लीला अगम्य अतर्क्य प्रसंगी वरकरणी विचित्र तरी परम पवित्र तारक द्या. त्यास मनुष्यच काय देवदानवही समजून शकणार नाहीत. सत्य स्वरूप, सत्य भाषण, सत्य भक्त प्रतिज्ञा म्हणूनच देव वेळा शनिवार येऊन दर्शन दिले. आमचे मनोरथ पुरविले. उद्या घरी येऊ असे म्हणले. त्यानुसार आज येऊन उभे राहिले. सत्य ज्ञान अनंताचे दर्शन या ब्रह्मरूपाने दिले. प्रकटले. पुन्हा गुप्त झाले तत्काळ. म्हणून सर्वजन या समर्थातिशयाचे सदैव कौतुक करतात. कर्तुम अन्यथा कर्तुम असे ब्रह्मांड नायक स्वच्छंद वावरतात. असे हे दैव कौतुक एकीकडे चालले असताना अक्कलकोटात पाठविलेले जासूद पत्र घेऊन परतल्याची वर्दी आली. म्हणून वृत्त जाणण्यासाठी भाऊसाहेबांनी कान टवकारले. तो त्यांना श्री स्वामी समाधीच्या वृत्ताची वज्राघात बसला. हे दुःखरूप पत्र वाचून सर्वजण त्या वियोगजन्य दुःखाने व्याकुळ झाले. शोक करीत म्हणून लागले, श्री स्वामी दयाळ सर्वांना टाकून गेले. आता आम्ही अक्कलकोटास गेलो तर कोणाचे दृढ तारक चरण धरावे. आम्हा शरणागतांचे समर्थाविन कोण संरक्षण करणार. लोपला चालताच बोलता सुखदाता देव आमचे फुटले दैव. कलियुगामध्ये असा परमोद्धार अवतार कधी न कोणी पाहिला न ऐकला. धन्य त्या समर्थ लीला साष्टांग दैव. कलियुगामध्ये असा परमोदार अवतार कधी न कोणी पाहिला न ऐकला. धन्य त्या समर्थ लीला साष्टांग नमन असो अशा दयाळा. त्यांची कृपा असावी सदा आम्हावरी. अशा प्रकारे सर्वजण तळमळत होतो. असो भोळे भाविक जण श्री स्वामी गुरुनाथांची अखंड भक्ती करतात. समाधी दर्शनासाठी अक्कलकोटात येतात. कृपासागर देवमूर्ती वारंवार आपल्या भक्तांना पूर्ववत दर्शन देत असल्याचा अनुभव येतो. समाधी दर्शन, श्री स्वामी पूजन, अर्चन, सेवा जे प्रेमाने करतात त्या सर्वांचे मनोरथ सिद्ध होतं. ते निसंशय पावन होतात. अक्कलकोटच्या पेठेतील समर्थ स्थानावर जे पुराण भजन कीर्तन करतील, प्रदक्षिणा स्तोत्रे नमस्कार करतील, विधियुक्त सप्ताह पारायण पार पडतील, श्रींवर पुरुष सूक्त, रुद्राभिषेक,
रुद्र करतील, ते इहपर सर्व सुख भोगतील. येथील सेवा साधने भूत प्रेत पिशाच्यादी बाधांचे संपूर्ण शमन होईल. सर्व व्याधींचे निरसन होईल. विद्यार्थ्यांना विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र लाभ श्री स्वामी पादुकांच्या सेवने प्राप्त होईल. श्री स्वामी महाराजांनी स्वहस्ते स्थापिलेले महादेव, गणपती, दत्तोत्रय, जगदंबा व स्वतःच्या पादुका यांच्या सेवने सर्वतोपरी लाभ होतील. जसे असेल तसेच मुख आरशात दिसेल, त्यासाठी मुख्य तत्वे पाहिजे. शुद्ध चित्त, संशय न ठेवावा. एकनिष्ठपणे समर्थ सेवा करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतील. समाधीजवळ निवांत शांत उभे राहिले सही आनंद लहरी मनास स्पर्शितात. हे गुरु भक्ते रहस्य अनुभवी जाणतात. या अनेक जनांच्या मनोकामना श्री स्वामीराज कृपाघन पूर्ण करतात. समर्थाज्ञाचे दर्शन झालेले किंवा न झालेले जन, सेवा केलेले अथवा न केलेले सामर्थ्यांना समान वाटतात. उच्च नीच भेदोभेद खेदोखेद हे श्री स्वामीरायां जराही न स्पर्शित. हृदयस्थ परमात्मा श्री स्वामी समर्थ यांनीच हे सर्व चरित्र येथे वदविले आहे, लिहून घेतले आहे. त्यांच्या चरणास मी ब्रह्मनिष्ठ वामन या ग्रंथ रचनेस कारण नसून त्यांनीच लिहून घेतले आहे. त्यांच्या कृपा वरदानामुळे त्यांच्या या लीला ग्रंथित झाल्या. असो हा श्रेष्ठ ग्रंथ गुरु लीलामृताचा 55 अध्यायापर्यंत होऊन येथे संपूर्ण झाला. या स्थळी ही ग्रंथलेखणी कर्तृत्वाचा यत्किंचित अहंकार न बाळगता ब्रह्मनिष्ठ वामन श्री सद्गुरु स्वामीराज चरणी अर्पण करतो. उपसंहार. श्री गुरु लीलामृताचे 55 अध्याय लिहून पूर्ण होताच ब्रह्मनिष्ठ वामन बुवांच्या शरीरात अस्वस्थता सुरू झाली. आपला निर्वाण काळ जवळ आहे हे ओळखून साधकाने योग्य काळात घ्यावयाच्या संन्यास दीक्षेची इच्छा त्यांच्या मनात उद्भवली. आपल्या शिष्य वृंदांना त्यांनी संन्यास दीक्षेची तयारी करण्यास सांगितली. त्याचप्रमाणे श्री गुरु लीलामृताच्या मुद्रणाची व्यवस्था करण्यात आली. संन्यास धारण झाल्यावर त्यांना श्री अद्वैतानंद स्वामी हे नाम मिळाले. लवकरच त्यांनी आपले जड कलेवर श्री स्वामीराजपदी अर्पण करून समाधी योग साधला. स्वस्वरूपी मिळाले. शुभ दिन चैत्र शुक्ल पंचमी शके 1823 या दिनी वामन बुवांचे निर्वाण झाले. त्यावेळी जी सुजाण मंडळी त्यांच्या जवळ होती त्यात कृष्णाजी, लक्ष्मण, काळवीट, बाळशास्त्री तैलंग, नारायण आबाजी पुरंदरे, गोविंदराव माने वकील, माधवराव बुवा वणीकर, शंकरराव पट्टणकर, बापूराव बडवे, आरेकर, नारायणराव चतुर्भुज, वैद्य, प्राणशंकर हे होते. या सर्वांना बुवांचा वियोग सहन दुसह वाटला. त्यांनी यथाशास्त्र पद्धतीने ऋण मुक्तेश्वर महादेवाजवळ समाधी समारंभ उरकला. तिथेच यथासांग समाधी स्थापना झाली. यथाशास्त्र पद्धतीने समाराधना कृत्य उरकले. तिथे यथासांग समाधी पूजन नैवेद्य सुरू करण्यात आला. प्रतिवर्षी श्री दत्त जयंती उत्सव बुवांची पुण्यतिथी त्यांच्या भक्त करवी साजरी होते. त्यांच्या राहत्या संस्थांनीही सद्गुरु पूजन नैवेद्याची उत्तम बंदोबस्त करण्यात आला आहे.
बुवांच्या आज्ञेनुसार शिष्यगणांनी ग्रंथ मुद्रणाचा विचार चालविला. त्यासाठी एकनाथांसंप्रदायी असणारे विनायक सदाशिव लिमगावकर यांना व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आले. त्यांच्या हृदयी विराजित श्री गुरुवर्यांनो त्यांच्याकडून ग्रंथ संशोधन सेवा करवून घेतली. त्याचप्रमाणे या ग्रंथाचा उपसंहार मुद्रण सेवाही यांच्या हातूनच श्री गुरुमाईने करविली. श्री गुरु सत्तेविना तिथे मानवी कृतत्व काय चालणार. गुरु सत्तेनेच ग्रंथाकार्य सिद्धीस गेले हा सिद्धांतच खरा असो. आता पहिल्या अध्यायापासून संक्षेपात सिंहावलोकन करू. मुमुक्ष जनांना नित्य पठासाठी ते उपयुक्त ठरेल. मंगलचरणांचा पहिला अध्याय. भगवान श्री गणेश, सरस्वती माता, कुलदेवी, देवगण, महर्षी, योगी, साधू, संत जन सद्गुरु वंदन झाल्यावर वामन बुवांची वंशावळी दिली आहे. ग्रंथसिद्धीसाठी सद्गुरूंचे मिळालेले वरदान. पुढे साधन, अनुबंध, चतुष्टय, निरूपण, वैराग्य, समाधी, षटक. मुमुक्ष म्हणजे मोक्षाची इच्छा धरणाऱ्या लक्ष यांचे साग्र वर्णन केले. दुसऱ्या अध्यायात आदी नारायण पासूनची गुरु पीठिका निवेदिली. तसेच श्री दत्तोत्रेय जन्माचे कथन केले. तिसऱ्या अध्यायी परमेश्वराची 22 अवतार, चारही चतुर्युग, 14 मनु, नवखंड, पृथ्वी, द्वीप, सप्त समुद्र, चतुर्दशे लोकांचे वर्णन सादर केले. तसेच त्या 84 लक्ष योनींचा विवरण, मानव, पशु, पक्ष्यादिकांच्या आयुष्याचे प्रमाण, चारही युगांची उत्पत्ती व शककाळचे निरूपण विस्तारपूर्ण निवेदिले आहे. चौथ्या अध्यायात श्री स्वामीरायांचे हिमालयातील संचारण, चीनी दाम्पत्यांनी केलेले चेष्टा, त्यांची क्रामक्रीडा, त्यांना समर्थांनी दाखविलेला चमत्कार, हिरणाच्या पाडसाचे संरक्षण, मृगीस पूर्वजन्माचा ज्ञान, त्यांना लाभलेले आशीर्वचन हा भाग आहे. पाचव्या अध्यायामध्ये जयंत्यांचे वर्णन आहे. एकादशी, पौर्णिमा, कपिल षष्ठी, गजच्छाया पर्वणी, महाश्वरावतार, 12 सूर्य, अष्टवसु, जगदंबावतार, सप्तर्षी, सप्त तारे हे वर्णन कथले आहे. 6व्या आठवणी बुवांचे आख्यान, जन्मांध ब्राह्मणास दिव्य दृष्टीने दानवृद्धास पूर्वजन्म ज्ञान होऊन झालेली स्त्री बालकाची भेट हा भाग समाविष्ट आहे. 7व्या अध्यायांतरी तपस्याला हिमालयातील गुफेत ज्ञानमृतांचे कथन, तिथे उपस्थित वाघांना पूर्वजन्माची आठवण येऊन त्यांचे झालेले उद्धार, हिमालयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका तपस्वी संन्याशाला श्री दत्तोत्रेय स्वरूपाचे दर्शन आदी भाग आहेत. 8व्या अध्यायात हरिद्वाराला राहणाऱ्या 2 ब्राह्मण मल्लांच्या जाचातून सर्वसामान्यांना सोडविले. त्यांना देहकर्मांमुळे उद्भवलेल्या व्याधीनंतर श्री स्वामी चरण स्पर्शाने झालेले व्याधी निरसन, तसेच एक अत्यंत कुटील ब्राह्मणाचे पूर्वजन्म कथन, अत्याचारी वर्तन, त्याचा उद्धार, त्याचे गोहत्या पाप उघड केले. पायाच्या तीर्थाने 2 दिवसांपूर्वी मेलेल्या गायीचा पुनर्जन्म, स्वनाम उच्चार, श्री स्वामी योगींद्राचे चतुर्वेद मंत्रपठण वर्णन आहे. नवमोध्यायी कच्छेदेशी त्रिविक्रम मंदिर, नारायण सरोवर तीर्थ येथे घडलेले वृत्त रसाळ शब्दात दिले आहे.
10वा अध्याय द्वारकेच्या संत भुर्याबुवांवर केलेल्या समर्थ कृपेच्या दिलेल्या सगुण दर्शनाच्या वर्णनपार आहे. यात श्री स्वामी देव व भक्त भुर्याबुवा यांचे संभाषण, तत्वमसी महावाक्याच्या अर्थाने निरूपण, लक्षण निरूपण शास्त्रयुक्त आहे. 11व्या भुर्या बुवांच्या सदनी अंध सुरदासाला दिव्य चक्षु प्रदान करून ब्रह्मज्ञानी होशीला असे आशीर्वचन तिथे रावजी वैद्यांना पूर्व काशी क्षेत्री भेटल्याची ओळख देऊन त्यांच्या तिन्ही मुलांचे भविष्य कथन त्याचप्रमाणे कनिष्ठ पुत्रा वामन यांच्या हस्ते श्री गुरुलीलामृत ग्रंथलेखन होईल असे आशीर्वचन समर्थांनी समर्पिले याचे सविस्तर कथन आहे. 12वा अध्याय हा परमब्रह्ममूर्ती श्री स्वामी राजांनी श्री दत्त महाराजांच्या गिरिनारी केलेल्या मुक्कामावर आधारहित आहे. समर्थ स्वामी देव तिथे गौमुख तीर्थी होते. हनुमानधारी येथे 2 रात्र राहिले. तिथे गणेशपुरी नामक पांगळ्या संतांचा पांगळेपणा घालविला. पुढे अंबाजी मग गोरक्षनाथ अवघडनाथास भेटून आपल्या शिष्यजनांसह कमंडूल तीर्थावर आले. तिथे साधू रामदास, सेवादास, कृष्णादास यांना श्री दत्त दर्शन देऊन कृतार्थ केले. 13वा अध्याय पंच ज्ञानेंद्रिये 25 सद्भावरूपण चंचल भारतीच्या मुखातून चरणदास मनीचा चित्त निग्रह संशय दूर केला यावर आहे. आंबेजोगाईच्या दत्त पहाडा आंबेग्रामीच्या गोरक्ष कन्येस पुरुषत्व अर्पिल्याची चमत्कारिक कथा 14व्या अध्यायात आली आहे. रामेश्वरम येथील देवस्थानाच्या अन्नसत्रावर काम करणाऱ्या कारकुनांची मुलांच्या पिशाच पीडेने निरसन रामेश्वराच्या कोटीपूप तीर्थावर ब्रह्मवृद्ध करवी चाललेल्या लुटीनंतर श्री स्वामीरायांनी त्यांचे केलेले गर्भहरण आणि शिवकांची विष्णुकांची स्वामित्वाबाबतच्या पाषाणलेखाची प्राप्ती आदी प्रकरण 15व्या अध्यायात आहे. 16व्या अध्यायी राजूर मठाच्या वृत्तांत, श्री स्वामीचे चंचल भारती नामधारण असतानाचे वास्तव्य वर्णन, भीमेच्या महापुरात जलपृष्ठावरून स्वामी चालत जातात. पुढे अक्कलकोटच्या वसतीत वृत्तांत, लाल भारती ज्ञानोपदेश, दाजी पिराजी भोसले यांना मुंबई प्रत्यक्ष प्रकट दर्शन, नागनळी दुधनी येथे मुक्काम, गौडगावी उठविला मेलेला बैल, लोहगावाच्या बापू कुळकर्णोचे कंठछिद्र निर्मूलन हे वर्णन आहे. 17व्या अध्यायात मध्ये मंगळवेड्या कृष्ण भट कापशी करांचे भाकड गाया करवी, दुग्ध दोहन, गरीब भक्तजनास बाईस पांडुरंग रूपात दर्शन, बसप्पा तेल्यास सर्पमय सुवर्णाची प्राप्ती, कोष्टाल्या गुप्तधन प्राप्ती, वृद्ध स्त्रियेला पुत्र प्रदान, बाबाजी भटांच्या घरी कोरड्या विहिरीजवळ लघुशंका केल्यावर पाणी उद्भवले, चळ आंब्याला रामदास बुवांच्या मठी अपूर्व चमत्कार, अत्यजाला साधू रूपास नेले, भ्रष्ट ब्राह्मणाला उद्धार, एक मेच्छास दिले अवलिया रूप, मेलेला कुत्र्याचा जिवंत झाला अशा कथा आहेत. 18व्या अध्यायात पुन्हा पंढरपुरातील लीला शके 1775 चंद्रभागेच्या महापुरुष वरून चालत गेले यतीनाथ, मोहोळ गावी आनंद गुहेत गृहस्थ पुत्रास प्राणदान, गवे स्वामींचे जीवन वृत्त, स्वामी रूप शिल्पकराला यतींद्र तिलकांचे मल्हारी रूपात दर्शन हे वृत्त आहे. 19व्या पिंड ब्रह्मांड विवरण सोलापूरच्या शंभूराया मठात वृत्त कथन, चिळपंत
गृहीचे भोजन प्रसंग. कोरड्या सिद्धेश्वर तलावाच्या किनाऱ्याजवळ यतीश्वरांनी लघुशंका केल्यावर दुसऱ्या दिवशी घनघोर पर्जन्यवृष्टी. सोलापूरच्या मुकुंद मौनी बुवांचे रसाळ आख्यान. तसेच अक्कलकोटात पांडुरंग पुराणिक भाऊराव जोशी यांच्या घरी अक्कलकोटात प्रवेशल्यानंतर सर्वप्रथमचे भोजन प्रसंग, नंतर यवन रिसालदार, तदनंतर चोळप्पा भेटीचे प्रसंग हे यथानुक्रम मांडले आहे. 20वा अध्याय आरंभी अक्कलकोटात भूपतींच्या वंशावळी दर्शवितो. शके 1779 साली नवरात्रीच्या शुभ पंचम दिनी श्री स्वामीराज मूर्तींचे अक्कलकोट आगमन. हे वर्णन अक्कलकोटच्या आसपासी क्षेत्रे अक्कलकोट शब्दाच्या परमार्थ मार्गाने सांगितलेला अर्थ विशद आहे. 21व्या अध्यायात चोळप्पांकडील स्वामी मुक्काम, नृसिंहवाडीच्या ब्राह्मणाचा पोटशूल मुखवटाच्या स्पर्शाने दूर केला या लीला आहेत. 22व्या अध्यायी श्री गुरु महत्व, गुरु शब्दार्थ विवेचन. दक्षिणेत कल्याण नामक गावी मनोहर नाईक देवभक्तांच्या घरी दत्तरूप प्रामाणिक प्रभूंचे अवतरण, त्यांच्या चरित्राचे संक्षिप्त वर्णन. श्री स्वामी राजगुरूंच्या माणिका नगरातला मुक्काम, बाबा सबनीसांचे स्वामी दर्शन. श्री स्वामी महाराज अक्कलकोट येणार असल्याची बाबांना प्रभूची ग्वाही. बामणबुवांना विश्वनाथ वैद्य यांचे करवी महाराजांनी प्रसाद पाठविला हे वृत्त आहे. 23व्या अध्यायामध्ये चिदंबर दीक्षित यांचे आख्यान. त्यांच्या यज्ञ समारंभावेळी अन्नसत्रामध्ये आमटीच्या हौदात पडून गतप्राण झालेल्या यज्ञदत्त ब्राह्मणास श्री स्वामी राजकृपेने जीवनदान याचा वृत्तांत आहे. 24वा अध्याय हा ब्रह्मोपनिषद वेदांत विद्वान निरूपणाने शब्दबद्ध झाला आहे. 25वा प्रारब्ध प्रयत्नाने निरूपण. बाबा सबनीश विश्वनाथ वैद्यांचे प्राणिक प्रभू स्थानी गमन. प्रसादाशीर्वचनाचा विश्वनाथ वैद्यांना लाभ. नंतर रावजी वैद्यांचा सदनी श्री स्वामीचे दर्शन. पुढे श्री स्वामी महाराज सोलापूरहून अक्कलकोटात दाखल झाले. सत्पुरुष बाबा सबनीस आणि हरिबाई रामदासांची स्वामी सेवा, बाबांच्या सर्व इतिहास निर्याण आदी वर्णन आहे. 26व्या अध्यायाचे वैभव आहे. गिरी पुरी भारती यती दीक्षेतील 3 मुंडी गोसावी यांचे श्री स्वामी राजांनी केलेले गर्वहरण. आळंदीचे नृसिंह सरस्वती, यशवंतराव महादेव देव मामलेदार, नाशिकचे बाबा घोलप, विष्णुबुवा ब्रह्मचारी, संत काळबुवा यांची स्वल्प चरित्रेही यात आहेत. 27व्या संन्यास सलक्षण राधागणीचे आख्यान, हैदराला गोसाव्याची श्री दत्त दर्शन तसेच सय्यद यवनाची कथा आहे. 28व्या अध्यायामध्ये इचलकरंजीकर श्रीपाद भट ब्राह्मण संदर्भातील सुरस लीला, बाबा फडणवीस काशीनाथ मसवडेला चमत्कार दर्शन, बंबगार्डन साहेबांचे चरण दुःख निरसन, मुखमन्यवाला वाचा दिली आदी घटनांचा अंतर्भाव आहे. 19व्या उपादान कारण निरूपण. काशीकर बाहेरे शास्त्रींचे आख्यान, पैठणकर नथुराव विदुरांचे संकट निरसन. शके 1798 दत्त जयंतीच्या खर्चाची 55 पंचाईत पडली असताना विदुर आणि अन्य एका सावकारावरील समारंभाचे नियोजन. बीड पत्तनाचा गुजराती नगर ब्राह्मण नारायण दास या स्वामी निंदकाला दुष्कर्मांचे भयावह फळ मिळताच पुन्हा समर्थ कृपेने व्याधी निरासन होऊन ते वृत्त आहे.
30व्या अध्यायात समजला आहे. देशकाल वस्तू परिच्छेद निरूपण आहे आणि त्यात हे आहे हैदराबादच्या शंकरराव राजे रायण यांचे कथानक. अक्कलकोटात त्यांनी बांधलेले श्री स्वामी समर्थ मठ, ज्यात स्वामी समर्थांना स्वहस्ते स्थापिलेल्या चरण पादुका या मोरोपंत म्हैसकर या पुजाऱ्याला मठाच्या पूजेची मिळालेली नेमणूक हे वर्णन आहे. 31व्या अध्यायामध्ये गोविंद भटजशी यांची चरित्रे, राजप्पा मोदी चा स्वामी कवनवर वृत्तांत, तेलंग ब्राह्मण व स्वामींचे संस्कृत चरित्रकार माधवाचार्य यांचे कथन दिलेले आहे. 32व्या अध्यायाचे वैभव आहे. रहितमपूरच्या माने सदरांची कन्या जमनाबाई महाराणी यांचे इतिहास वर्णन व सुंदरी वानरीचे स्वामी कृपा प्राप्त जीवन दर्शन. तसेच दिनकरराव आनंदी नवरोजी या पारशाची हकीकत, बडोदेकर श्रीमंत मल्हारराव महाराज गायकवाडांची श्री स्वामी महाराजांना जबरीची निमंत्रण, चोळप्पा सेवेकर यांनी धनलोभापायी समर्थ्यांना धोत्र्याचे बीज घालून विषप्रयोजन बेशुद्ध करवून बडोद्यास पळविण्याचा प्रयत्न केला, पण समर्थांनी विष पचविले. दयाळमूर्ती परब्रह्म स्वामी देव गुप्त झाले असे काय ते तर काय, पण भक्तजनार्थ अक्कलकोटात थांबले त्यांचे अल्पसे वर्णन या अध्यायात आहे. 33वा अध्याय आहे भक्त मंडळींवर विठ्ठल तिरगुण आणि ठाकूरदास बुवांचे चरित्र. त्रिविक्रममयी रामाचार्य लालासाहेब मुंबईचे भाऊ रसूल रामचंद्र लक्ष्मणजी यांची स्वल्प चरित्रे यात नमूद आहे. 34व्या माया प्रपंच मिथ्यात्व विवेचन महारुद्र राव देशपांडे यांचे चरित्र वर्णन. ग्वाल्हेरकर श्रीमंत जयाजीराव शिंदे, इंदूरचे श्रीमंत तुकडोजीराव होळकर यांची धीपुरी आगमन, बोलापूरचे केशव गोविंद स्थानातील संन्यासी तसेच प्रसिद्ध महान संन्यासी हंसराज योगी हे श्री स्वामी दर्शनार्थ प्रज्ञापुरीत आले याचा उल्लेख हा अध्यायात आहे. 35व्या अध्याय मध्ये पेठेतील मठाच्या स्थापनेची ब्रह्मानंद गुफेची माहिती आहे. 36व्या अध्यायात मायेचे स्वरूप विवेचन करतात. तसेच बोरामणीचे गणपतराव हुक्केरी अक्कलकोट संस्थानामधील मत्त हत्ती श्री स्वामी महाराजांच्या दर्शनात मवाळ झाले ते प्रकरण. बाबा यादव तेरढोकीचे बाळप्पा सेवेकरी यांची कथानके या अध्यायात समाविष्ट आहेत. 37वा अध्यायात आरंभी मायेचा अर्थाचे विवरण करतो. शिवाय खास बागेतल्या कोरड्या विहिरीत समर्थांनी हरभरे फेकताच ती विहीर पाण्याने भरलेली, त्या विहिरीचे पाणी लोह यंत्राद्वारे विठ्ठल टिकाजींचे घरोघरी नळाद्वारे आणले. त्या काळात आधुनिकताबाबत अग्रसर आलेले अक्कलकोट पुढे हैदराबादच्या लबाड यवन शिपायाचे द्वेषवृत्ती उघडकीस व रामशास्त्री बडोदेकरास कार्तिक स्वामी रूपात स्वामींनी दर्शन दिले. मुंबईचे स्वामी सूत तथा हरिभाऊ तावडे या महान स्वामी भक्तांचे संक्षिप्त चरित्र. नगरचे नाना रेखी भाऊ जोशी यांचा उल्लेख. सोलापूरचे गणेश बल्लाळ मुळेकर यांनी स्वामी चरित्र छापण्यासाठी केलेली धडपड. मुंबईचे बळवंत भेंडे यांच्या आजारपणातून सुटका व उत्तम आयुरायोग्य प्रदान असे वर्णन आहे.
38व्या अध्यायात ईशण स्वरूपाचे विवेचन, गुरुसिद्धपांचे आख्यान, रामाचार्यादी वैष्णवांचे दाखविलेला स्वामी समर्थ महाराजांचा आविष्कार, रामाचार्याच्या पत्नीचे व्याधी निरसन, मदर जन्मनाथाचे शासन निवारण, हदर उंबरसगी गावाचा परजन्य चमत्कार या श्री स्वामी लीला भक्तास तोषवितात. 39व्या अध्यायामध्ये आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचे निरूपण, नंदराम सुंदरजीच्या मूत्रकुच्च व्याधीचे निरसन, त्यांना अक्कलकोटच्या मल्लिकार्जुन मंदिरात शिवलिंग स्थानी श्री स्वामी दर्शन, त्याच वेळी बाहेरील मंचकावरही समर्थ विराजमान असे दर्शन, त्याचप्रमाणे आप्पासाहेब हसवनीस उभयतास पिशाच संबंध लागला, तो सहज दूर केला. नंतर कन्यारत्नही लाभले. हे वर्णन श्रींच्या शिष्यवृंदांचा उल्लेख, वामनबुवांच्या तीर्थयात्रा व अक्कलकोटी गमन, त्यावेळी पाहिलेल्या श्री स्वामी लीला व गोविंदराव मोहिते, हाजगुडे पाटील राव वरील समर्थ कृपा ह्याचे मनोहर वर्णन वाचावयास मिळेल. 40व्या अध्यायात आत्मस्वरूपांचे विवेचन, मोरोपंत बापट गोविंदपंत कळकर्ण्याच्या संबंधातील नोंदी, श्री दत्त जयंती उत्सवात 300 जणांच्या स्वयंपाकात 4000 भक्तांचे भोजन, माघ वद्य गुरुप्रतिपदेला ब्राह्मण भोजनावेळी गणेश बागेतील विहिरीचे पाणी आणताना उलटलेली बैलगाडी, त्यावेळी पाण्याने भरलेले प्रचंड हाड्यांच्या डोलाऱ्या खाली अडकूनही सही सलामत राहिलेले ब्राह्मण पाणके, एका माघी गुरुप्रतिपदा दिनी जंगमाच्या आटलेल्या वापी काठी श्री स्वामींनी लघुशंका करताच तुडंब भरलेली वापी, एकेकाळी बडोद्याला असताना वामनबुवांच्या व्याधी बळावल्याने ते सूर गावात जीव देण्यास गेले, तेव्हा तिथे प्रकट होऊन श्री स्वामींनी वामन जीव वाचविला. एका दत्त जयंती वेळी पंचांना ब्राह्मण भोजन घालण्यास अडचण आली, तेव्हा श्री स्वामी राजकृपे एक भक्त आला, त्याने उत्सव पार पाडला. ती हकीकत एक वृद्ध मराठा स्त्री पतीसह दर्शनास व पृप्त प्राप्तीसाठी संकल्पना करीत आली. तिला समर्थाने श्रीफळ अर्पिले. फलस्वरूप वर्षभरात पुत्रप्राप्ती अशा अनंत लीलांचे रसभरित वर्णन आहे. 41व्या अध्यायात आरंभी स्वरूप आणि तटस्थ लक्षण वर्णन आहे. लक्ष्मण कोळी यांचे बुडते जहाज समुद्रात उचलले, एका मारवाडी भक्ता व निर्धन ब्राह्मणास अस्थिरूपे सोने दिले. नर्मदा तीरचे ब्रह्मानंद स्वामी, हैदराबादचे विठ्ठल जमादार यांच्या बाबतच्या लीला, अक्कलकोटात शंकराचार्याने आगमन, विहिरीत बुडालेली ब्राह्मण विधवा स्त्री, चिमालीला या तरली ते वृत्त, शूद्र गोविंद वेड्याचे विक्षिप्ताचरण व मुंबई पुण्याच्या सुधारकांचा भांडाफोड असा भाग या अध्यायात आहे. 42व्या लक्षण अनुवाद आणि विधिरूप श्रुत्यर्थ कथन, तसेच केसे गावाच्या आप्पा पाटीलांचे रसाळ कथन, अक्कलकोटाच्या आंबेवाडीतील समर्थ लीलाने चोरक स्कंदर मागे महाभुजंग लागले, तो चित्त थरारक प्रसंग. त्या स्थळी कोल्हापुरात राजपत्नी श्रीमंत काशीबाई आणि बडोद्याच्या किल्लेदार पत्नी श्रीमंत बबई उभयतांच्या समर्थ दर्शनासाठी लवाजम्यासह आगमन. अब्दुलपूरच्या
देशपांडे जगागीरदारास श्री स्वामी राजकृपेने पुत्र कन्या प्राप्त. मल्लू गवळच्या उत्सवाच्या वेळी दुधात पाणी घालण्याचा काटक प्रकार, म्हैशीच्या आचारातून रक्तधारा, स्वामी चरणाचे तीर्थ आणि अंगारा आचरणास लावताच त्या बऱ्या झाल्या आदी घटनांचे वर्णन आहे. 43व्या अध्यायात मध्ये देहादिक प्रपंचामुळे मूळ आणि बीज कारण वर्णिले. तसेच तात्यासाहेब सांगलीकरांचे गर्वानिरसन, अक्कलकोट संस्थानाच्या जप्ती नंतर सोलापुरी गेलेल्या मालोजी भूपांना दर्शन देण्यासाठी श्री स्वामी राजगुरु सोलापूर जवळ पातले. तिथे निंदक चन्नबसप्पाला सिद्धेश्वर रूपात दर्शन. अक्कलकोट संस्थानाचे रिजंट माधवराव विंचुरकर यांचे श्वेतकुष्ठ निरसन, सोळप्पांचा कुटुंब विस्तार कथन, मणूरच्या महापुरात नौका आरोहण, अण्णा पाटलांच्या पुत्राला महामारीतून वाचविले आदी लीला आहेत. 44व्या अध्यायात हृदय कमल ध्यानाचे निरूपण आरंभी केले आहे. नंतर नर गुरूंच्या नायकांचे लोभष्टीपण मशाळ येथील जगप्पा स्वामींच्या शिष्यांना लीला दर्शन, वामन राजाराम घोलप पुणेकर, ब्रह्मणपुरेच्या मोरेश्वर हरिनागर यांच्या संकटांचा स्वामी कृपेने परिहार, मोरेश्वर हरींना दत्तोत्रय नामक पुत्राची प्राप्ती, मल्लिकार्जुन जंगम कीर्तनकाराचा कन्येच्या पोटी 3 वर्ष अडकलेल्या गर्भाची सोडवणूक, मल्लिकार्जुनाच्या बार्शी येथे जंगम मठामध्ये श्रवण मासात भोजनावेळी त्या काळात अक्कलकोट व बार्शी या दोन्ही ठिकाणी महाराज सदेह उपस्थित होत. त्या अगम्य लीलेचे वर्णन अनुक्रमे या अध्यायी आहे. 45व्या अध्यायात याज्ञवल्क जनक संवाद निरूपण आरंभी असून मग यात्रेकरू गोसाव्यांचे जलोदर व्याधीचे निरसन, त्याला श्री द्वारकाधीशाचे रूपात दर्शन, मैदर्गीच्या पांडुरंग सोनाराचे श्रींच्या कानात घातलेली सोन्याची कुंडले ही श्याम सावळ्या कृष्ण रूपाच्या दर्शनानंतर पाषाण व्रत झाले ते अद्भुत रम्य प्रसंग. अक्कलकोट परिसरातील अनावृष्टी शिवस्थानावर हरभरे उधळून जलसृष्टीत परावर्तित केली. जुन्नरच्या सखुबाई कुष्ठ समर्थ कृपे गेले. तसेच जुन्नरचे कृष्णाजी लक्ष्मण काळवीट यांच्यावरील समर्थ कृपा यतींद्र स्वामी प्रसादाने भिकोबा चित्रे यांना पुत्रसंतान राजाराम नीलकंठ जुन्नरकर, महादेव रघुनाथ गोडबोले, सरचचे लक्ष्मीनारायण, लिंबडीचे जयशंकर, पुरुषोत्तम लक्ष्मण माधव आपटेकर, उमिया शंकर मुळजी चतुर्भुज जेठा, जीवबा वामन लखतरची गंगाबाई, काशी जानकी धाकू लक्ष्मी आणि असंख्य मंडळी समर्थ चरणी निष्ठा ठेवून होती, त्यांचा उल्लेख या अध्यायी वाचायास मिळतो. 46व्या अध्यायामध्ये कौशितकी उपनिषदांतील पर्यक विद्यारूप अहंग्रह उपासना वर्णन, नळदुर्गेचे तालुकदार बैरामजीच्या गैरवर्तनानंतर श्री स्वामी लीला, बैरामजीची बोबडी वळली, तसेच नायक पुराणिकांचा वृत्तांत कथिला आहे.
47व्या अध्यायात गौतम ऋषी कृत न्यायशास्त्र पदार्थ निरूपण आरंभी आहे. पुढे वामन बुवांनी नासिक त्र्यंबक सप्तशृंगी देवीच्या यात्रा केली. शके 1793 सप्तशृंगी देवीच्या मुखीचा कृपायुक्त तांबूल प्रसाद वामन बुवांच्या हात पडला. पुढे सटाण्यास यशवंतराव साधूंचे दर्शन घेतले. पुन्हा सप्तशृंगीस जाऊन देवी पूजन केले. नंतर नाशिकात गंगोदक घेऊन पंढरपुरास विठ्ठल दर्शनास आले. तिथे गर्भगृहात विठ्ठलाच्या जागी श्री स्वामी देवाचे दर्शन झाले. नंतर धीपुरी जाऊन वामन बुवांनी समर्थांना गंगा स्नान घातले. याच अध्यायी पुढे कान फाट्याचे विचित्र वर्तन व त्याच्या कटाच्यातून समर्थ कृपा दृष्टीमुळे बचावलेला वारकरी ब्राह्मण ही कथा आहे. नंतर पंढरीनाथ गणेश खाजगीवाले याचा स्वार्थपर इतिहास, अक्कलकोटच्या मोरोबा कुळकर्ण्याची जीव देण्यास निघालेली स्त्री श्री स्वामी लीलेने वाचली, पोटशुळातून मुक्त झाली आदी वर्णन आहे. 48व्या अध्यायी आरंभी जैमिनीकृत पूर्व मीमांसेला उल्लेख आहे. पुढे तान्ही गणिकेचे कथन, कोल्हाळी गावी यतींद्र तिलक कृपे अन्नपूर्णा देवीने सेवेकर्यास सिद्धांना पुरविले. मालोजीरावांना गव्हर्नर साहेबांकडून शस्त्र परवाना मिळण्याचे कथन, लोकांचे पिशाच संबंधाबाधांनी निरसन, राजवाड्यात उंदिराला श्री स्वामींनी दिले जीवनदान, शके 1785 श्री स्वामी वामन बुवांना पयोनदी संगमी महामंत्रापदेश केला. ब्रह्मनिष्ठ होशील असे वामनास श्री स्वामींनी आशीर्वचन. पुढे वामन बुवांचे गुरुचरित्र पारायणासाठी गाणगापुरी प्रयाण, पुन्हा दीपुरी येऊन स्वामी आज्ञा झाल्यावर प्रसादाज्ञा घेऊन वामन हे विमोरीस गेले इथपर्यंतचे वर्णन. 49व्या अध्यायामध्ये मोक्षासाठी धनाची गरज नसते असे निरूपण आरंभी आहे. पुढे प्रज्ञापुरीच्या राजघराण्याचे कथन, पिराजीराव टिकाजींस विठ्ठल रूपे दर्शन, विठ्ठलराव टिकाजींचा अद्भुत अभ्युदय, बसप्पा तेली आणि कोकणस्थ राधाबाई यांचा इतिहास, बडोद्याचे भाऊ खेडकर, सरदार घोरपडे, साताऱ्याचे विप्र पांडुरंग केशव यांचे कथानक आहे. 50व्या अध्यायी मलत्रय रूप योनिज शरीराचे निरूपण आहे. पुढे अहंकार, 5 वैष्णवांचे गर्भरहण, जन्मांध द्विजपुत्राला नेत्र आणि ज्ञान ठेवून त्या करवी 5ही वैष्णवांचा दर्प उतरविला ते वर्णन आहे. 51व्या अध्यायी मृत्यू आणि संन्यास प्रकरण सुरुवातीस मांडले असून पुढे वामनबुवांचे धीपूर गमन, गुरुदर्शनावेळी चंद्रस्वर चालू हवा म्हणून उजव्या नासिकेत कापसाचा गोळा घातला ते जाणून यतिराजांनी अस्वस्थांचे केले निराकरण. दुसऱ्या वर्षी पुन्हा प्रज्ञापुरी जाता वामनबुवांवर परीक्षणार्थ स्वामी समर्थ सद्गुरु रागवले. नंतर दयाभावाने पाचारिले योग संबंधातील शंकाचे योग्य समाधान केले. 52व्या अध्यायी प्रारंभी गर्भोपनिषदातील शरीर व्यवस्थांचा विचारांचे निरूपण आहे. मोक्ष मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी विस्तारपूर्वक कथन केले आहे. 53व्या राजयोग कथन करून नंतर दरिद्र्यास हाडांच्या रूपात सोने दिले. तसाच गलित कुष्ठांचे श्री स्वामी करवी व्याधी निरसन. पुढे त्यांच्याच घरी
गुरुपादुका स्थापन वेळी श्री स्वामी महाराज प्रकटले. त्याच वेळी महाराज हे अक्कलकोटातही होते. 54वा अध्यायी ब्रह्मसाक्षात्कारासाठी ज्या विषयांचा त्याग केला पाहिजे त्याचे मार्गदर्शन बावडेकर पुराणकारांचे खर्चाची अडचण दूर झाली. सामर्थ्यज्ञ नसतानाही ताबूत पाहण्यास भुजंग श्रीपाद भटजींसह गेले. त्या गर्दीत सोन्याचे जोडवे हरवले ते धाकूजी फौजदारांकडे असल्याचे महाराजांचे वचन. धाकूजी फौजदारांनी ते आणून दिले. ही कथा. खेड मनूरच्या मार्गामध्ये मेणा वाहिन्यांची अडचण होताच महाराज फुला एवढे वचनाचे झाले. गुरवाडी येथे भोजनाची अडचण उद्भवली असता अकस्मात महारुद्र राव देशपांडे यांनी यच्छेद भोजना समारंभ केला. येथे असलेले देवीचे अत्यंत उग्र स्थळ तिथे चोळप्पास उपद्रव होऊन त्यांचा मृत्यू झाला. नंतर 2च दिवसांनी अक्कलकोटच्या राणीचे देहावसान. महानतळी गावी घडलेले सेवकऱ्यांच्या सामानाच्या चोरीचे प्रकरण. तसेच श्री स्वामींनी ब्राह्मण स्त्रीची तलावात फेकून दिलेली घागर नंतर तिच्या पायाजवळ सापडली. 55व्या अध्यायी समारंभी अपौरुषेय वेदाविषयी कथन. जंगमांच्या शिवलिंगावरील होमाचे वर्णन. वेणी माधव वैद्यास स्वामीरायांनी प्रसाद दिलेला. निलेगावी सामर्थ्य गमन. श्रींच्या समाधीचे साधंत वर्णन. समाधीनंतर 5व्या दिवशी पुन्हा प्रकटीकरण. निलेगावी भाऊसाहेब जहागीरदार पुनर्दर्शन घडले. या समर्थ भक्तांसाठीच्या आश्वासनक घटनेनंतर याच अध्यायी ग्रंथलेखन पूर्ण झाले. समर्थांनी केवळ अक्कलकोटमधला अवतार थांबविला निपुणः प्रकटून आपण देहरूपनेही असल्याचे जाहीर केले. या अध्याय लेखनानंतर वामनबुवा निर्वाण झाले. पुढील ग्रंथा संशोधन उपसंहार लेखन विनायक सदाशिव लिमगावकर यांच्या हातून झाले. मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा धरणाऱ्यांनी हे 55 अध्यायाचे ज्ञानमृतपान सद्भावना करावे. त्यांना निश्चित परमार्थ सुख लाभेल. ही 55 अध्यायी रत्नमालिका मुमुक्षांच्या कंठी विलसो हे त्रिवार सत्य आहे. या ग्रंथाच्या सप्ताह पारायणाने जन्मांतरीचा दोषाचे निरसन होईल. ग्रंथपठाने ब्रह्महत्या गोहत्या आदी पापाने दग्ध होतील. भूत प्रेत संबंध बाधा नाना रोग आपदा दूर होतील. धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र, मोक्षार्थ्याला मोक्ष मिळेल. या ग्रंथाच्या पठणाची 100 आवर्तने जो करील त्यास आत्मा साक्षात्कार होईल. तो अंती कैवल्यप्रद प्राप्त करील. हे निश्चित निसंशय नितिशः एकतरी अध्याय अनुक्रमे सद्भावाने वाचावे. इथे भाव मुख्यत्वे असावा हा आग्रह यासाठी कारण त्यामुळे त्या पाठकाचा श्री स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास एकवटून तो संपूर्ण ग्रंथ पठन करील म्हणजे श्रीयोग्य फळ त्यास मिळेलच. स्वस्ती श्री गुरु लीलामृत ब्रह्मानिष्ठ वामन रचित विनायक सदाशिव लिमगावकर संशोधित 55व्या गोड अध्यायाचा समाप्ती बरोबर श्री गुरु लीलामृत ग्रंथ केले लेखन समाप्त होत आहे. श्री सद्गुरु श्री स्वामी राजचरणी समर्पित सार्थ भावानुवादी हे विनम्र सेवा. श्री गुरु व श्री स्वामी समर्थ लिहिलेले संजय नारायण वेंगुर्लेकर याच करवी सफल सुफल संपूर्ण झाली. श्री स्वामी समर्थ.